हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत सौ शोभा राऊत यांची लिखित कादंबरी अबोल प्रीत बहरली. चला तर मग ऐकूया भाग 13. अनघा अभ्यास करून कंटाळली होती. आता थोडे फिरून यावे, पण जायचे कुठे? मैत्रिणीकडे जावे तर त्यांचा अभ्यासाचा वेळ घेतल्यासारखे होणार. आज रविताला स्टडी रूम मध्ये जायची बुद्धी व्हावी. काय करावे? कुठेतरी फिरून यायचेच. ती झटपट तयार झाली. तिने आईला सांगितले, आई जरा फिरून येते, कंटाळा आला आहे. कुठे जाणार आहेस? सुमतीबाईंनी विचारले. कुठे ते काही ठरवले नाही. मग दवाखान्यात जाऊन ये. काल नवीन मशिनरी आणली आहे, पाहून ये. ठीक आहे, दवाखान्यात जाते. अनघाची पावले दवाखान्याकडे वळली. अनघा आलेली पाहून नाना म्हणाले, अरे अनु, आज तू इकडे कुठे? नाना, नवीन मशीन्स पाहायला आले आहे मी. घरात कंटाळले होते. ओके ओके, अशोक दाखवेल तुला सर्व आणि माहितीही देईल. अनु, तुला काही सांगावे म्हणतो. हे काय नाना, सांगा ना काय ते. अगं, तू अशोकला प्रत्येक वेळी मिस्टर अशोक म्हणतेस, ते मला योग्य वाटत नाही. अगं, तो आपल्या घरात राहतो, तेव्हा मला असे म्हणायचे आहे. तू त्याला सरळ अशोक म्हणावे. बघ त्याला त्यामुळे किती आनंद होईल. एस नाना, तुम्हाला तसे वाटत असेल तर ते योग्यच असणार. ओ, दॅट्स लाईक अ गुड गर्ल. नानांनी बेल दाबली. आत आलेल्या मुलाला त्यांनी सांगितले, डॉक्टर अशोकला सांगा मी बोलावले आहे. आणि 2 मिनिटात अशोक तिथे आला. अनघाला पाहून त्याने हसून गुड इव्हनिंग म्हटलं. अशोक, अनुला काल आणलेली मशीन्स दाखव आणि माहिती दे. येस सर. चल अनघा. अरे हो अशोक, संध्याकाळची तुझी राऊंड झाली आहे? होय सर, नुकतीच झाली आहे. अच्छा, तर हे बघ, अनु आज फार कंटाळली आहे. ही कारची चावी घे. या दोघे मोकळ्या हवेत फिरून. अशोक आनंदला. अनघाकडे पाहत तो म्हणाला, चालेल ना? अनघाने गोड हसून आपली संमती दिली. अशोक अनघाची ते खळी पाडून हसणे पाहतच राहिला. पण चटकन भानावर येत त्याने नानांच्या हातातील चावी घेतली. अनु, गाडी द्यायला परत येऊ नकोस. मी येईल रिक्षाने. अशोकने तिला मशीन्स दाखवली, माहिती दिली. दवाखान्याच्या बाहेर गाडी घेत अशोकने विचारले, कुठे घेऊ गाडी? कुठेही घ्या, मी तर काहीच ठरवलेलं नाही. अशोकने गाडीला वेग दिला. खिडकीतून त्या दोघांकडे पाहणारे नाना हसले. स्वतःशीच पुटपुटले, खरेच छान जोडी दिसते. इतक्या दिवसात आपल्या हे लक्षातच आले नव्हते. पण काल रात्री सुमतीने विषय काढला होता. त्यांना सुमतीबाईचे शब्द आठवले. अशोक कसा वाटतो तुम्हाला? चांगला आहे मुलगा. त्याचे कामही चांगले आहे, हुशार आहे. पुढे नक्कीच नाव कमावणार. आपल्या अनुची आणि त्याची जोडी छान दिसेल नाही? नानांनी आश्चर्याने सुमतीबाईकडे पाहिले. काय बोलतेस काय सुमती तू? अगं, मी कधी त्या दृष्टीने विचारच केला नव्हता. तुम्हा बायकांचे डोके त्या बाबतीत मात्र अगदी धावत सुटते. बायकांच्या डोक्याचे कौतुक पुरे. खरेच सांगा ना, आपल्या अनुसाठी अशोक योग्य वाटतो का तुम्हाला? होय तर सुमती, पण लग्नाच्या गोष्टी आताच कशाला? अनु ग्रॅज्युएट झाल्यानंतर पाहू सावकाशीने. अजून तिचे पुढचे वर्ष जायचे आहे. ते खरे हो, करायचे तेव्हा करा लग्न तिचे. पण माझ्या मनात विचार आला तो सांगितला. मुलगा चांगला आहे, घरचे सर्व उत्तम आहे, तेव्हा म्हटले एकदा ठरवून ठेवू. अशोकला अनघा पसंत आहे, यात शंकाच नाही. सुमती, आपली अनु त्यालाच काय कुणालाही पसंत पडण्यासारखी आहे. आणि आता अशोक अनघाला एकमेकांबरोबर पाहून मनातच स्वतःची पसंती देऊन टाकली. अशोकने गाडी सरळ गावाच्या बाहेर काढली. अनघा मागे. आपण त्या झाडाखाली बसलो होतो नाही? हो होय. गाडी थांबवू का? बसू थोडा वेळ. नको, घरी परतायला वेळ होईल. जेवून अभ्यासाला बसायचे आहे. आजची संध्याकाळ तर बाहेरच गेली. अनघा, थोडा वेळच बसूया प्लीज. अशोकने गळ घातली आणि त्याबरोबरच गाडी थांबवली. दोघे त्या वृक्षाखाली जाऊन बसली.
अनघा, पुढच्या आठवड्यात मी सोलापूरला परत जाणार आहे. हे कधी ठरवले? मला काही सुद्धा कल्पना नव्हती. अगं, काल डॅडींचे पत्र आले आहे, तेव्हाच ठरवले. नाहीतर महिना होऊन गेला मी इथे आलो आहे. अनघा, परीक्षा झाल्यानंतर मेच्या सुट्टीत तू आणि रवी दोघे या ना सोलापूरला. येणार? अनघाला प्रवासाची भारी आवड होती, तरी ती एवढंच म्हणाली, बघू. बघू काय? येणार म्हणून वचन दे. नर्वस होत अशोक म्हणाला, वचन कशाला? रविदाने जाण्याचे ठरवले तर मी नक्की येईल. मला वचनात अडकायला मुळीच आवडत नाही आणि दिलेले वचन पाळता आले नाही की मनाला सारखी टोचणी लागते. म्हणून मी कधी कोणाला वचन देत नाही. बरे, उठूया? आता तर फक्त 5 मिनिटे झाली आहे. अजून 5 मिनिटे बाकी आहे. अनघाला नानांनी मगाशी सांगितलेले आठवले. त्याला खरेच आनंद होईल. त्याचे मन ती समजून होती. त्याच्या नेत्राची भाषा तिने केव्हा जाणली होती, पण तिने तसे त्याला भासवले नव्हते. तिला पुढचे पाऊल उचलायचेच नव्हते ना. अनघा अगदी गप्प झाली. बोल ना काहीतरी. अजून बसूया म्हटले म्हणून रागावलेस का? काहीतरीच तुमचे अशोक. अहो, इथे या सुंदर ठिकाणी मला बसायला आवडत नाही असे नाही, पण अभ्यासाचे टेन्शन आहे ना मनावर. अशोक चक्रावला. अनुने आज आपल्याला अशोक म्हटले. चटकन अनघाचा हात हातात घेत तो म्हणाला, थँक्यू व्हेरी मच अनघा, थँक्यू व्हेरी मच. अनघा हात सोडून घेत म्हणाली, आभार मानण्यासारखे मी काय केले? अनघा, आज तू आपल्यामधील औपचारिकतेचा पडदा दूर केला म्हणून तुझे आभार मानले. अशोकचे डोळे आनंदाने चमकत होते. अनघाला हसू आले. नानांचा अंदाज अगदी बरोबर ठरला. ती हसत म्हणाली, 5 मिनिटे झाली आहेत, उठूया? अनघा, तुला काही सांगायचे आहे. अनघा मनोमन दचकली. हा काय सांगणार आहे? वरकरणी हसत ती म्हणाली, अशोक, तुम्ही काही आजच निघाला नाहीत ना, तेव्हा काय सांगायचे ते नंतरही सांगता येईल. अनघा, मी तुझा जास्त वेळ घेत नाही. मला फक्त 2च वाक्य तुला सांगायची आहे. सांगू? नाईलाजाने अनघाने होकारात्मक मान डोलावली. अनघा, तू मला फार फार आवडतेस. माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुला मी आवडतो की नाही हे मला ठाऊक नाही, पण तू माझ्या या 2 वाक्यांचा विचार करावास असे मला वाटते. अनघा चपापली. असे अबोल राहून उपयोग नाही. त्याला उगीच आशेवर का ठेवा? अशोक, मी केव्हाही मला तुमच्याबद्दल असे कधी वाटले नव्हते. अनघा, ते मला माहिती आहे. म्हणूनच मी माझे प्रेम तुला सांगितले. तू विचार कर. तुझा निर्णय मला स्वागतार्ह वाटेल. अशोक, प्लीज, आता झाला तेवढा हा विषय पुरे. माझी परीक्षा अगदी जवळ आली आहे. मला सध्या दुसऱ्या कसलाच विषय डोक्यात घ्यायचा नाही. तेव्हा परीक्षेनंतर. अशोक उठून उभा राहिला. ठीक आहे, परीक्षेनंतर तर परीक्षेनंतर. अशोक ड्रायव्हिंगला बसला. येताना त्याने ड्राईव्ह केले होते. अनघाच्या डोक्यात खळबळ माजली होती. उगीच आज आपण बाहेर पडलो. थोड्या वेळाने तिने खिडकीतून बाहेर पाहिले आणि ती चटकन म्हणाली, अशोक, कॉलेजच्या रस्त्याने गाडी घेतलीस ते बरे झाले. स्टडी रूम मध्ये माझ्या कोणी मैत्रिणी आहे का ते पाहते. हो, आणि रविदा अजून कॉलेजमध्ये आहे की गेला ते सुद्धा पाहून येते. अगं, पण 8:30 झाले. आता स्टडी रूम उघडी असेल का? हो, आता परीक्षा जवळ आल्या आहेत ना, म्हणून लेडीज रूम 9 वाजेपर्यंत तर मुलांची 11 वाजेपर्यंत उघडी असते. बरे, येतेच मी बघून. ती प्रथम लेडीज रूम मध्ये गेली. थोड्या मुली होत्या, पण तिच्या ग्रुपचे कोणीच नव्हते. ती भराभर मुलांच्या स्टडीकडे गेली. स्टडी रूमच्या बाहेर असलेल्या शिपायाला तिने सांगितले, रवी भोसले आहे का? प्लीज आज जाऊन पाहून येता. नवीन शिपाई होता. नेहमीचा शिपाई रवीला ओळखत होता. मी जाऊन चौकशी करणार म्हणजे मोठ्याने विचारावे लागणार. रवी भोसले कोण? उगीच मुलांना त्रास होईल. त्यापेक्षा तुम्ही स्वतःच आत जा आणि पहा. अनघा हसली. अगदी बरोबर आहे तुमचं. ती आत गेली. एक एक लाईन पाहत ती पुढे जात होती. शेवटच्या लाईनमध्ये तिला रवी दिसला आणि त्याच्या जवळच्या खुर्चीवर अभिजित. अनघा सावकाश त्याच्याकडे गेली. रविदा,
तिने हळू आवाजात हाक मारली. एकाच वेळी दोघांनीही वर पाहिले. अरे अनु, तू इथे? रवी आश्चर्याने म्हणाला. म्हटलं बघावं, तू खरोखरच इथे आला आहेस की अभ्यासाच्या नावाखाली? अनु, तू म्हणजे खरोखरच विचित्र मुलगी आहेस. बरे चल बाहेर बोलूया. आता आम्ही निघणारच होतो. तिघेही स्टडी रूमच्या बाहेर पडले. रविदा, गेट बाहेर आपली गाडी उभी आहे. म्हणजे तू चक्क गाडी घुमत होतीस? हो, घरी कंटाळा आला म्हणून फिरायला गेले. तुला एकटीला बरी नानांनी चाबी दिली? एकटी कुठे? डॉक्टर अशोक आहेत ना सोबत. एवढा वेळ शांतपणे संवाद ऐकणारा अभिजित अनघाच्या या वाक्याने मनात चिडला. नकळत त्याच्या कपाळावर नापसंतीची आठी उमटली. ती पाहून अनघाला एकदम आठवण झाली. ट्रिपवरून परतताना आपला पाय घसरला होता. त्यावेळी जयदीपने आपल्याला सावरले होते आणि ते पाहून याच्या कपाळावर अशीच आठ्यांची नक्षी तयार झाली होती. बरंय रवी, निघतो मी. असे काय करता सर? मगाशी आपले ठरलेले विसरलात काय? प्रीती हॉटेलला भेट द्यायची आहे ना. तिघे गेटपर्यंत आले. रवी बोटात फिरवत असलेली स्कूटरची चावी अचानकपणे अनघाने उडवली. चावी हातात मिळताच ती म्हणाली, रविदा, आता माझ्याऐवजी तुला गाडीने जावे लागणार आहे. तू जा गाडीने, मी स्कूटर घेऊन येते. तिचा स्वभाव माहीत असल्यामुळे रवी अशोकला म्हणाला, अशोक तू जा गाडी घेऊन, मी आणि अनु स्कूटरवरून येतो. नो नो रविदा, मला एकटीला स्कूटर पाहिजे, समजे? अगं पण सर, अभिजितकडे पाहत रवीने प्रश्न केला. अनघा हसून म्हणाली, रविदा, मला काही एक सांगू नकोस. तुझे सर तुला त्याबद्दल काय शिक्षा देणार ते तुझे तू पहा. बाय. अनघा स्कूटर स्टँडकडे वळली. अगदी सावकाश. सॉरी सर. अरे एवढे काय मनाला लावून घेतोस? चल मी सुद्धा निघतो. रवी गाडीत बसला. अशोकने गाडी सुरू केली. अनघाला समजले नाही हे आपण का आणि कशासाठी केले. त्याच्या कपाळावरील नापसंतीची आठी पाहून तर नाही ना आपल्या हातून असं घडलं. कदाचित तसंच असेल आणि त्याची नापसंती समजल्यानंतर अशोक बरोबर गाडीने जाण्यास आपले मन तयार झाले नाही. म्हणूनच आपण स्कूटरची चावी घेतली. तिला स्वतःचेच हसू आले. अभिजितने स्वतःची स्कूटर स्टार्ट केली. अनघा अजून स्कूटर स्टार्ट न करता उभी राहिलेली पाहून तो म्हणाला, आपण थांबला आहात? स्कूटरमध्ये तर काही गडबड नाही ना? तसे नाही. मी तुमची माफी मागायला थांबले आहे. माफी? आणि ती सुद्धा माझी? त्याच्या आवाजात आश्चर्य आणि उपवास यांची छान सरमिसळ होती. रवीच्या आणि तुमच्या ठरलेल्या कार्यक्रमात माझ्यामुळे व्यत्यय आला. अभिजितच्या चेहऱ्यावर मंद हसू उमटले. अनघा पुढे काहीच्या संकोचाने घुटमळत म्हणाली, त्याची भरपाई म्हणून रविताऐवजी हॉटेलमध्ये येण्यास मी कंपनी दिली तर? अनघाचे हे वाक्य ऐकून अभिजित उडालाच. बरे झाले आपण स्कूटर बंद करून बोलत होतो, नाहीतर तिचे वाक्य ऐकून गाडी गिअरमध्ये पडून भन्नाट पळ सुटली असती. लागलीच तो म्हणाला, मला फार आनंद होईल. त्याचा आनंदी स्वर अनघाला सुखावून गेला. तिला समाधान वाटले. तिने स्कूटर स्टार्ट केली. 2 स्कूटर असण्याऐवजी एकच स्कूटर असते तर? दोघांनी हॉटेल प्रीतीमध्ये प्रवेश केला. वेटर पुढे येत अदबीने म्हणाला, पलीकडची फॅमिली रूम मोकळी आहे. अभिजित क्षणभर गोंधळला. फॅमिली रूम मध्ये बसावे की बाहेर बसावे? अनघा पुढे झाली. सरळ तिने फॅमिली रूम मध्ये प्रवेश केला. अभिजित तिच्या पाठोपाठ आत गेला. वास्तविक अभिजितला हे सर्व स्वप्न वाटत होते. समोरासमोर दोघे बसले. चहा घेणार की कॉफी? अभिजितने विचारले. फक्त चहा कॉफी भारी चिकू दिसता. आज प्रथमच मी तुमच्या बरोबर आले आहे, तर काय फक्त चहाच्या एका कपावर कटवता? ते काही नाही, मी अगदी भरपूर खाणार आहे आणि त्यानंतर कॉफी. घरी गेल्यानंतर जेवणारच नाही. काय आहे तयारी? माझ्या तयारीची काय विचारता? ती तर केव्हाच झाली आहे. त्याच्या या बोलण्यावर तिने चटकन मान वर करून पाहिले. अगदी क्षणभर 4 डोळे एकमेकांच्यात मिसळले. तोच वेटर आत आला. अभिजितने मोठ्या रुबाबात ऑर्डर दिली. 1 कप कॉफी. वेटर निघून गेला आणि अनघा जाम वैतागली.
अगदी मूर्खपणा झाला आपला. इथे आले तर आले वर, त्याला सांगितले मी अगदी भरपूर खाणार, घरी गेल्यानंतर जेवणारही नाही. एवढे सारे ऐकूनही त्याने चक्क कॉफी मागवली. अर्ध्या कपाचा उदारपणा दाखवणार, वा. अनघाचा राग मनात धुसमसायला लागला. हा भारी दृष्ट आहे, मुद्दाम हा असा वागत आहे. मी स्वतःहून त्याच्याबरोबर इथे आले आहे ना. स्वतःच्या विजयावर खुश झाला असेल, पण त्याला कुठे माहिती आहे मी इथे का आले. अशोकने थोड्याच वेळापूर्वी अगदी हातात हात घेऊन माझ्यावरील त्याची प्रीती व्यक्त केली, तरी सुद्धा मला त्याचे काही विशेष वाटले नाही. पण ह्याच्या चेहऱ्यावरील नापसंती पाहून मन विरघळले, हृदयाला टोचणी लागली. ह्याला आपण दुखवले आणि त्या क्षणी प्रकर्षाने जाणवले, आपल्याला हाच पाहिजे, ह्याचेच प्रेम हवे आहे. बऱ्याच दिवसापासून हा आपल्या मनात हृदयात विराजमान झालेला आहे. तिला बऱ्याच घटना आठवू लागले. प्रत्येक वेळी जाणून बुजून आपण त्याच्या विरोधात गेलो, पण ट्रीपवरून येताना वाटले होते आमच्यातील रुंद खोल दरी अरुंद झाली, भरून आली. हो, आणि त्याच भरोशावर मी इथे आले. पण पुन्हा एकदा आपल्याला कृतीने फटकारा मारला आहे. तिचे मन रडत होते. रविदा, तू भाग्यवान आहेस. तुझी प्रीती विनासायास सफल झाली आणि मी माझ्या प्रियकराबरोबर या प्रीती हॉटेलमध्ये असूनही विरहिणी झाले आहे. कॉफी थंड होत आहे, घ्या ना. अभिजितच्या शब्दांनी ती विचारातून भानावर आली. पाहते तर अर्धा कप त्याने बशीत ओतला आहे आणि राहिलेला कप ओठांना लावला आहे. अनघाचा राग अनावर झाला. ती रागाने म्हणाले, मला नको तुमची कॉफी. तिचे रागावलेले रूप पाहून अभिजितला हसू आले. तिचे हेच तर रूप आपल्या नित्य परिचयाचे आहे. त्याचे हास्य पाहून अनघा चळफळली. जाण्यासाठी ती चटकन उभी राहिली. अभिजितही उभा राहिला. रागारागाने दार उघडणाऱ्या अनघाचा त्याने हात धरला आणि तो हसत म्हणाला, हे काही बरे नाही. बाहेर लोकांनी आपल्याला हसत आत येताना पाहिले आणि आता तुमच्या ह्या रागवलेल्या अवताराकडे पाहून काय म्हणतील ते. तेव्हा असे काही करू नका. चला आता. अनघा काही बोलली नाही. ती मुकाट निघाली. दोघे हॉटेलच्या बाहेर पडले. अनघाने त्याच्या हातातील आपला हात सोडून घेण्याचा प्रयत्न केला, पण व्यर्थ. त्याने तिच्या हातातील पर्स अचानक घेतली. आता मात्र अनघा अतिशय वैतागली. मिस्टर यू, हे कसले तुमचे वागणे? अगदी सभ्यता सोडून. तुम्ही एक प्रोफेसर आहात हे विसरलेले दिसता. द्या इकडे माझी पर्स. अनघाची निळी साडी पाहून अभिजित म्हणाला, मिस ब्ल्यू, तुमचे अगदी करेक्ट आहे. या क्षणी माझ्यातील प्रोफेसर गायब झाला आहे. मी सध्या आहे फक्त अभिजित देशमुख. समजले? त्याने एक रिक्षा थांबवली. आत बसा मिस्टर ब्ल्यू. शक्य नाही, माझी पर्स द्या. मी स्कूटरने जाणार आहे. पर्स मी मुळीच देणार नाही. अशा तुमच्या रागाच्या मूळमध्ये तुमच्या हातात स्कूटरची चावी द्यायला मी बिलकुल कबूल नाही. अनघाला त्याही स्थितीत हायसे वाटले. वा, बरीच काळजी घेता आहात माझी. होय, ज्याला काळीज असते ते दुसऱ्यांची काळजी घेतातच. छट, हे सर्व खोटे आहे. देव तुम्हाला हृदय द्यायलाच विसरला आहे. त्याऐवजी दिला आहे निव्वळ काळा खणखणीत कातळ. ठीक आहे, एखाद्या डॉक्टरला दाखवून मी तपासून घेतो. तुम्ही मुळीच काळजी करू नका. आता कृपा करून रिक्षात बसा. अनघाला वाटले आपल्याला रिक्षाने जाण्यास सांगून हा मागाहून आपली स्कूटर आणून देणार असेल. ती रिक्षात बसली आणि त्या पाठोपाठ अभिजितही रिक्षात बसला. आता मात्र अनघाला त्याचा राग आला. मी काही कुकुलं बाळ नाही. मी एकटी गेले असते. तुम्ही छोटंसं बाळ नसून कायद्याने सज्ञान झालेली तरुणी आहात हे मी चांगलं समजतो. आता कृपा करून तोंड बंद ठेवा, अभिजित म्हणाला. अनघा ओठ मिटून शांत बसून राहिली. सहज तिने बाहेर नजर टाकली. अरे, हा कुठला रस्ता? आपले घर राहिले अगदी तिकडच्या टोकाला. ती घाबरली. हा कुठे घेऊन चालला आहे आपल्याला? शंकेची पाल मनात चुकचुकली. ती अतिशय घाबरली. अभिजितचा दंड धरून ती उद्वेगाने म्हणाली, कुठे घेऊन चालला आहात मला? बऱ्या बोलाने रिक्षा थांबवा, नाहीतर मी अभिजित तिच्या बोलण्याने एकदम चमकला. आपण तर गंमत करायला गेलो आणि हिला अशी
भलतीच शंका यावी. तो सांगितल्याप्रमाणे रिक्षा हॉटेल शानपाशी थांबली. अनघा घाईघाईने खाली उतरली. रिक्षा ड्रायव्हरला पैसे देत अभिजितही उतरला. अभिजित घायाळ स्वरात म्हणाला, मिस ब्ल्यू, आता मला समजले मी किती वेड्यापणा करीत होतो. माझ्याबद्दल ज्या व्यक्तीला विश्वास नाही त्या व्यक्तीला मी बरोबर घेतले. माझी चूक झाली, माफ करा. मगाशी तुम्ही हॉटेल प्रीतीमध्ये म्हणालात आज मी भरपूर खाणार आहे, घरी गेल्यावर जेवणारही नाही. तेव्हा मी विचार केला आज प्रथमच तुम्ही मला संधी दिली आहे. म्हटले त्या हॉटेलमध्ये डोसा शिरा नाही तर वड्याचे प्रकार खाऊन थोडेच पोट भरणार, त्यापेक्षा चांगल्या हॉटेलात तुम्हाला जेवण द्यावे. म्हणूनच केवळ येथे फक्त एक कप कॉफी घेतली. तुम्ही रागवला होता, मी सांगितले तरी ऐकले नसते, म्हणून रिक्षाने घेऊन आलो. चुकले, सॉरी. ही घ्या तुमची पर्स. माझ्यावर विश्वास नाही तेव्हा पाहिजे तर आज सर्व व्यवस्थित आहे की नाही ते तपासून घ्या. त्याने पर्स पुढे केली. अनघाने चटकन पर्स घेतली. अभिजित लांब ढांगा टाकीत तेथून निघून गेला. अनघा त्याचे बोलणे ऐकून चक्रावली होती. हे मी काय केले? खरंच त्याच्यावर कसा एवढा अविश्वास दाखवला? तिने पाहिलं हॉटेल शानची पाटी लाईटमध्ये झगमगत होती. नाही, त्याला जाऊ द्यायचे नाही. त्याला सांगायचे माझे चुकले, माफ कर, पाहिजे ती शिक्षा दे, पण चल आपण दोघी मिळून जेवून घेऊ. अभिजित बराच दूर गेला होता. ती चटपट चालू लागली, त्याला गाठायला पाहिजे, पण तिची निराशा झाली. अभिजितने एक रिक्षा थांबवली आणि तो भुरकन निघून गेला. अनघाच्या डोळ्यात आसवे जमा झाली. दुसरी रिक्षा करून आपण जाऊयात. हॉटेल प्रीतीजवळ आपल्या स्कूटर्स आहे, तिथे नक्की गाठ पडे. तिने पाहिले, तिला कुठे रिक्षा दिसेना. तब्बल 7 मिनिटांनंतर तिला रिक्षा मिळाली. हॉटेल प्रीतीजवळ तिची एकटीची स्कूटर होती. अभिजित निघून गेला होता. जाताना त्याने हॉटेलच्या बोर्डाकडे पाहिले होते. प्रीती, तो बोर्ड त्याला वाकुल्या दाखवत होता. यापुढे चुकून कधीही तिच्याकडे पाहायचे नाही असा त्याने निश्चय केला. त्याचे मन वेदनेने भरून गेले. विषण्णतेने तो घराकडे निघाला होता. बरेच अंतर पार करून दोघे जवळ आले होते, पण या प्रसंगाने पुन्हा दूर फेकले गेले होते. चला तर मित्रांनो, आता इथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.